नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या प्रथमतः आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्ये गोड बातमी नवीन गिफ्ट आपल्या हाती लागत आहे मित्रांनो। आणि नवीन वर्षामध्ये राज्यातील तमाम डीएड आणि बीएड धारक जे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे मित्रांनो। या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये पवित्र पोर्टल मार्फत राज्यातील 20,000 शिक्षकांची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि नव वर्षामध्ये ही आनंद वार्ता आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। आणि भरती सूत्र जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी 1,05,000 याप्रमाणे राहणार आहे। या ठिकाणी डिटेल माहिती पहा। राज्यात पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या तब्बल 1.5 ते 2 लाख उमेदवारांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे। येत्या 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या होणार आहेत। त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे गेल्या 6 वर्षांपासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना अच्छे दिन येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली। राज्यात अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दिलेले 1,71,348 उमेदवार आहेत। त्यापैकी 1,21,615 उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर माहिती भरली आहे, तर 49,733 विद्यार्थ्यांनी पोर्टलवर माहितीच भरलेली नाही। यातील 13,093 विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही। त्यामुळे शिक्षक भरतीसाठी 1,08,664 उमेदवार पात्र ठरले आहेत। त्यांच्यापैकी अंदाजे 20,000 जागांवर शिक्षक भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र निवड प्रक्रिया ठरविण्यात आली आहे। त्यानुसार येत्या काळातील निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। त्यानुसार बिंदू नामावली अद्ययावत करणे, SEBC प्रवर्ग विचारात घेऊन बिंदू नामावलीत विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे पाठवून अद्ययावत करून घेणे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पवित्र प्रणालीवरील त्यांच्या व्यक्तिगत माहितीमध्ये बदल करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। यापुढे सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे व तसेच संच मान्यतेतील गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती बिंदू नामावलीनुसार पवित्र प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। 10 जानेवारीपर्यंत बिंदू नामावली आणि जाहिरातीस सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मान्यता देण्यात येणार आहे। 20 जानेवारीपर्यंत संस्थेच्या मागणीनुसार पवित्र पोर्टल तसेच वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। 27 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। 31 जानेवारीपर्यंत शिक्षण संचालकांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड सूची जाहीर करून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे। तसेच उमेदवारांचा पसंतीक्रम व गुणवत्ता विचारात घेऊन रिक्त पदांसाठी 1/5 याप्रमाणे उमेदवारांची निवड सूची संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 1 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत खाजगी शैक्षणिक संस्थांना मुलाखती घेता येणार आहेत। संस्थांना 14 ते 15 फेब्रुवारीपर्यंत मुलाखतीचा निकाल व गुणपत्रक पोर्टलवर अपलोड करावं लागणार आहे। 15 फेब्रुवारीलाच मुलाखतीचा निकाल उमेदवारांना कळविण्यात येणार आहे। त्यानंतर 16 ते 22 फेब्रुवारीपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असून ज्या 13,093 उमेदवारांची व्हेरिफिकेशन झालेले नाही त्या उमेदवारांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी देण्यात येणार आहे। त्यामुळे अखेर शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे। तर मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे की लवकरच या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि लवकरात लवकर या ठिकाणी भरती होऊन मुलांना उमेदवारांना अपॉइंटमेंट लेटर मिळेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो। तर आशा करूत की या नियमानुसार या दिनांकानुसार या वेळापत्रकानुसार शिक्षक भरती होईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येतो। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।